माजी आमदार हर्षवर्धन जाधव आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये जाणार अशी चर्चा सुरू आहे। त्या संबंधित बोलायला आपल्यासोबत हर्षवर्धन जाधव आहेत। आज माजी विरोधी पक्षनेते अमराज दानवे यांनी सुद्धा तुमची भेट घेतली, काय चर्चा झाली आणि तुम्ही जाणार आहात का? चर्चा सुरू आहे तुमच्या नावाची। पुनरुच्चार करतो की माझं अहोभाग्य आहे की मला तो सन्मान मिळाला की एक महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते यांची माझी भेट घेण्यायोग्य तरी मला समजले। आता पुढे काय चर्चा झाली किंवा काय झालं किंवा काय होणार आहे या संबंधीचं मी पुनरुच्चार करतोय की हे सगळं माझ्या जीवनामध्ये अनंत तुम्ही सगळ्यांनी प्रवास माझा बघितलाय, माझा संघर्ष बघितलाय। त्यामुळे त्या सगळ्या संघर्षामध्ये एक तुम्हाला गोष्ट सातत्याने जाणवली असेल की किती जरी हा खाली पडला तर हा पुन्हा उठून उभा राहतो। हा पुन्हा उठून उभा राहतो याच्या पाठीमागचं गणित काय असावं? त्याच्या पाठीमागचं गणित मला काही पत्रकाराने अगोदरही विचारलं होतं, मी आताही तुम्हाला सांगतो, हे फक्त आणि फक्त प्रभू श्री रामाची एक ऊर्जा मला दिसते, तिथनं ते मला ते मिळतं आणि तिथनं मी ते उभं राहतो। म्हणून पुढेही काय करायचं ते राम भगवान ठरवतात। तुम्ही पहिल्यापेक्षा आता जास्त हिंदुत्ववादी नेता होताय का असं वाटतंय? कारण की तुम्ही हिंदुत्वावर कंटिन्यू बोलताय, त्याची वाटचाल तीच चालू आहे का? वाटचाल असा विषय नाहीये। या देशातला जो आहे तो हिंदूच आहे, तो जागरूक आहे का एवढाच विषय आहे। आता मी काय मुसलमान होतो अगोदर? नाही, मग हिंदूच होतो। आता हिंदुत्वाबद्दल बोलतोय, याच्या पलीकडे मी काय करतोय? रामाच्या मंदिरात कालपासून जायला लागलो का मी? नाही, जन्मतः जातो। पण एक जागरूक हिंदू आणि एक जागरूक नसलेला हिंदू याच्यातला जो फरक आहे तो माझा संपलाय असं बऱ्यापैकी असं मला वाटतंय। बरं, मी पुन्हा त्याच मुद्द्यावर येतो, कारण की कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतो। तुम्ही आता पुन्हा शिवसेनेमध्ये जाणार, कारण की तुम्ही 5 वर्ष आमदार राहिले आहात शिवसेनेमध्ये, तर कुठेतरी त्यांना पॉझिटिव्ह वाटावं असं काहीतरी आहे का? म्हणजे चर्चा तिथपर्यंत झाली का? राम ठरवेल, बिलीव्ह इन राम, ट्रस्ट इन हिम। कार्यकर्त्यांना तेच म्हणणं असेल, रामाचा वरती विश्वास ठेवा, तो करता करवित आहेत। आता माझं तुमचे एक मित्र मगाशी म्हटले की रामाला बीजेपीने हायजॅक केलंय। अरे रामाला हायजॅक नाही करू शकला, बीजेपी कुठं हरवली? कोण विचार? ठीक आहे, तर पुट ट्रस्ट इन गॉड, पुट ट्रस्ट इन राम, ही विल डू इट। जे काय त्याला करणं अपेक्षित आहे आपल्यासाठी, जे सर्वांसाठी चांगलं असेल ते भगवंत करतात। नक्कीच येणारा काळ आणि देवच ठरवेल की आता पुढे काय होणार आहे, असं हर्षवर्धन जाधव यांचं म्हणणं आहे। मी राम बुधवंत, नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर।